नमस्कार सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वागत. मागील भागात आपण इतिहासाचा पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यातील 2 पॉईंट अभ्यासले. 1 इतिहास लेखनाची परंपरा, 2 आधुनिक इतिहास लेखन. आज आपण पुढील भागात 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन अभ्यासणार आहोत. इसवी सनच्या 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन यासंबंधी विचारमंथन झाले. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. युरोपात याआधी होणाऱ्या ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान याऐवजी इतिहासाला महत्त्व आले. जर्मनीमध्ये इसवी सन 1737मध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान देण्यात आले. त्यानंतर जर्मनीतील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. 1.4 महत्त्वाचे विचारवंत. 1 रेने देकार्त, इसवी सन 1596 ते 1650, फ्रेंच तत्त्वज्ञ होता. या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वसनीयता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्याने मांडले. त्याच्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात पुढील महत्त्वाचा एक नियम: एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा होता. 2 व्हॉल्टेअर, इसवी सन 1694 ते 1778, हा सुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करू नये तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचाही विचार केला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात. यावरती कारण लिहा असा प्रश्न विचारला जातो. व्हॉल्टेअरबाबत अधिक माहिती सांगायची म्हटल्यास फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस रुसोचे ज्याप्रमाणे योगदान होते त्याचसोबत व्हॉल्टेअरच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच समाजमनावरती पडलेला दिसून येतो. 3 जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, इसवी सन 1770-1831, जर्मन तत्त्वज्ञ. त्याने लिहिलेले ग्रंथ एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, रिझन इन हिस्ट्री. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शविणारा असतो. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहास मांडणीत बदल होणे स्वाभाविक असते. त्याने कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी असा द्वंद्ववादी सिद्धांत मांडला. 4 लिओपॉल्ड व्हॉन रांके, इसवी सन 1795 ते 1886, हा जर्मन तत्त्वज्ञ होता. इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजातील माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते म्हणून सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा शोध करून घेणे आवश्यक असते. त्याद्वारे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने लिहिलेला ग्रंथ द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. 5 कार्ल मार्क्स, इसवी सन 1818 ते 1883, हा जर्मन तत्त्वज्ञ होता. ग्रंथ दास कॅपिटल. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. उपलब्ध साधनांची विभागणी सर्व समाज घटकात समान न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष निर्माण होतो. उत्पादन साधने ज्या वर्गाच्या ताब्यात असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. कार्ल मार्क्सबाबत अधिक माहिती. 1917मध्ये जगातील सर्वप्रथम समाजवादी क्रांती रशियामध्ये झाली. 1848मध्ये कार्ल मार्क्सने एंगेल्सबरोबर कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यात समाजवादी तत्त्वज्ञान शास्त्रीय पद्धतीने मांडण्यात आले.
त्याच्या विचारांचा प्रभाव रशियातील विचारवंतांवरती झालेला होता आणि त्यातून रशियन राज्यक्रांती इसवी सन 1917मध्ये झाली. पुढील महत्त्वाचा मुद्दा ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स ही नवी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. यात इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे एवढ्यापुरताच केंद्रित न राहता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता इत्यादींचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. याचे सर्व श्रेय फ्रेंच इतिहासकारांना जाते. पुढील महत्त्वाचा मुद्दा स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. यामध्ये सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीची महत्त्वाची भूमिका आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर स्त्रियांशी संबंधित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला दिसतो. मायकेल फुको इसवी सन 1926 ते 1984 फ्रेंच इतिहासकार. ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे मत त्याने मांडले. अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणे उद्दिष्ट असते. या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था इत्यादी विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. अशा प्रकारे या भागात आपण आधुनिक विचारवंत यांचा अभ्यास केला. त्यासोबतच ह्या आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती सतत विस्तारत गेलेली दिसून येते. त्यामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारखे विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. याचा अभ्यास तुम्ही थोडक्यात का होईना मागील वर्षी इयत्ता 9वीमध्ये केलेला आहे. धन्यवाद.